इतर बातम्यांकडे वळूया। लोकसभेकरता मुंबईमध्ये भाजपने महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे। आशिष शेलारांनी मुंबईतल्या भाजप नगरसेवकांची बैठक बोलावली आहे। पुढील काही दिवसांमध्ये महायुतीच्या उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे। त्याकरता मुंबईमध्ये रणनीती कशी असावी याबाबतचं मार्गदर्शन केलं जाणार आहे। भाजप मुंबईत नवीन चेहऱ्यांना संधी देणार असल्याची चर्चा आहे। त्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतल्या जागा वाटपाचा तिढा सोडवण्याकरता राजधानी नवी दिल्लीत बैठक पार पडली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उशिरापर्यंत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत खलबत सुरू होती। या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे। 2 दिवसांमध्ये जागा वाटपावर शिक्कामोर्तब होणार असून मुंबई उत्तर पश्चिम, नाशिक, यवतमाळ आणि हिंगोली या लोकसभा जागांकरता भाजप आग्रही असल्याचं कळत आहे। दरम्यान जागा वाटपाची चर्चा 80% पूर्ण झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। एकाच बैठकीत सगळे निर्णय होतील अशी परिस्थिती नाही आहे, पण मी हे म्हणू शकतो की 80% आमचं काम हे कालच्या बैठकीत संपलेलं आहे। 30% जे आमचे आता म्हणजे बसलो जरी नसलो तरी आपापसात फोनवर चर्चा चालली आहे। जे काही थोडे बहुत आमचे विषय राहिले आहेत, मला विश्वास आहे आम्ही लवकरच हे पूर्ण करू शकू। आता आंबेडकर साहेब कोणाबद्दल काय बोलतात, कधी बोलतात या संदर्भात मी काय सांगू। मी एवढंच सांगतो की आमच्या शुभेच्छा बस। जागा वाटपाबाबत अनेक चर्चा सुरू आहेत, पण सगळ्या अंदाजांना पूर्ण विराम मिळेल, समाधानकारक तोडगा निघालेला आहे। सोमवारी या संदर्भातली घोषणा होऊ शकते असं सगळं वक्तव्य शिरसाट यांनी केलेलं आहे। लोकसभा निवडणूक आम्ही एकत्रितपणे ताकदीने लढणार आहोत असं शिरसाट यांनी स्पष्ट केलेलं आहे। शिरसाट यांना छत्रपती संभाजीनगर इथं प्रश्न विचारले असता पत्रकार परिषद घेऊन त्यांनी अनेक अंदाजांना, शंका कुशंकांना उत्तरं दिलेली आहेत। जागा वाटपासंदर्भात चर्चा सुरूच राहतात, पण सगळ्या अंदाजांना पूर्णविराम मिळेल असं त्यांनी म्हटलं आहे। म्हणजे निवडून येणं हा क्रायटेरिया धरून जर 1-2 जागेचा बदल झाला तर फार मोठा बदल ह्या इलेक्शन मध्ये होईल असं मला वाटत नाही। प्रसंगी कमळवर पण शिवसेना लढू शकते। नाही, शिवसेना पक्ष हा शिवसेनेच्या चिन्हावर लढणार आहे, भाजपच्या चिन्हावर लढणार आहे। एखाद्या ठिकाणी उमेदवाराची आदला बदल एखाद्या ठिकाणी जर झाली तर तो त्याच्यातला फार मोठा काही चेंजेस म्हणून त्याच्याकडे पाहायला गेलं नाही पाहिजे। आपल्या माध्यमातून ज्या अनेक चर्चा घडत होत्या त्या चर्चा आता त्याला पूर्ण विराम 1-2 दिवसात मिळून जाईल। काल माननीय मुख्यमंत्री, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा पवार असतील, हे दिल्लीला गेले होते। तिथे सविस्तर चर्चा झाल्याची आपल्याला सुद्धा माहिती आहे। मला असं वाटतं आणखीन अधिकृतपणे मी त्याच्यावर जरी बोलू शकलो नसेल तरी एक समाधानकारक तोडगा या युतीमध्ये निघालेला आहे आणि त्याचा घोषणा कदाचित येत्या सोमवारी होईल। ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव नाराज असल्याच्या जोरदार चर्चा आहेत। निलेश राणेंबरोबर झालेल्या वादाची दखल पक्ष नेतृत्वाकडून घेतली गेली नसल्यानं भास्कर जाधव हे नाराज असल्याचं सांगण्यात येत आहे। तसंच इतरही काही कारणं यामागे आहेत। या संदर्भात बोलण्याकरता भास्कर जाधव यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मनातली खंत व्यक्त करण्याच्या हेतून चर्चेकरता बोलावलेला आहे। माझ्यासोबत विश्वासघातकी राजकारण करण्यात आल्याचा उल्लेखही भास्कर जाधवांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी लिहिलेल्या पत्रात केलाय। चिपळूणमधील कार्यकर्ता मेळाव्यात रविवारी भूमिका मांडणार आहे असं त्यांनी स्पष्ट केलंय। मात्र सध्या तरी भास्कर जाधव पक्ष सोडणार नसल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे। ज्यांच्याबरोबर ते गेलेत त्यांना त्यांच्याकडे सुद्धा आता त्यांचे वजन किती आहे हे सुद्धा एकदा तपासावं लागेल। साईड ट्रॅक करणं हे जे उबटा गटाचं मेन धोरण आहे
त्या धोरणामध्ये भास्कर जाधव बसत नाहीत, म्हणून भास्कर जाधवची असलेली बेचैनी या पत्रामधून स्पष्ट दिसते. गेल्या अनेक वर्षापासून राजकारणात असलेला माणूस, अनेक निवडणुका जिंकणारा माणूस जर व्यथित होऊन जर आपलं मत मांडण्यासाठी पत्र लिहित असेल तर निश्चित त्याला ज्या पक्षात आहे तिथंही स्वतः थोडा त्रास होत असेल असं म्हणायला काही हरकत नाही. ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव आहेत ते पक्षापुढे नाराज दिसत आहेत. उद्या चिपळूणमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा ते आपली भूमिका मांडणार आहेत. उद्याचं उद्या पाहू.